प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेला व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ, रुईबर गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज पोहोचतोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा तर मला वाटतंय 8 वर्षापासून तटलेल्या, होय 8च वर्ष झाली, कारण मागच्या 5 वर्षात त्या निवडणुका झाल्याच नाहीत, त्या निवडणुका आता व्हायला लागल्या. आणि मग मिनी मंत्रालयासाठी जी सगळी गौडदौड प्रक्रिया आज पूर्ण झाली, उमेदवार आज ठरले, त्यांचे चिन्ह ठरले, कारण आज विड्रॉलचा शेवटचा दिवस होता आणि प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात झाली. बांधवांनो, या निवडणुकीच्या प्रचाराच्या बाबतीत बोलत असताना माझं स्वतःचं प्रामाणिक असं मत आहे की कुठलंही ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे, ती नेतृत्व जर त्या ठिकाणी पुढे यायची संधी जर कुठं असेल तर मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. आपण अगदी विलासराव देशमुखापासून अनेक नेते मंडळीचं नाव जर घेतलं तर त्या प्रत्येक नेते मंडळीचा राजकीय प्रवास जर आपण कुठं सुरुवात झाला तर मला वाटतं तो असाच कुठंतरी पंचायत समितीला, असंच कुठंतरी जिल्हा परिषदला त्या ठिकाणी सुरू होतो आणि मग त्याच्या माध्यमातून नेतृत्व त्या ठिकाणी विधानसभेसाठी, लोकसभेसाठी घडतं. आणि म्हणून मी वैयक्तिक ओमराजे म्हणून माझा कायमस्वरूपी आग्रह असतो की राजकारण हा विषय कधीही कुणाच्या एखाद्या घराची मक्तेदारी असता कामा नये. कधीच असतं नाही पाहिजे. मी कायमस्वरूपी घराणेशाहीवर बोलत आलोय. बरं, बोलत आलोय म्हणजे वागतोय तशातला भाग नाही, वागलोय पण तसाच. मी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचा 2009 ला आमदार होतो, 2009 ते 14. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं 2019 ला देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत मला जाता आलं. ज्या विधानसभेतनं मी आमदार होतो, मी फक्त महाराष्ट्रातलंच उदाहरण देत नाही, पूर्ण देशातलं उदाहरण देतो. एखाद्या आमदाराचा खासदार झाला, जिथून खासदार झालेला आमदार आमदारकीची निवडणूक लढवत असतो, ती जागा त्या आमदाराच्या बायकोला तरी दिली जाती, भावाला तरी दिली जाती. बांधवानो, मला अभिमान आहे की मी खासदार झाल्याच्या नंतर जिथून मी आमदार होत होतो तिथून कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू त्यावेळेस 2 वेळेस आमदार करायचं काम मी त्या ठिकाणी केलं. ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय की राजकारणी एका घराची मक्तेदारी असतीच नाही पाहिजे. मला भारतीय जनता पार्टीचा निर्णय आवडला, असू दे विरोधी पक्षाची पार्टी. त्यांनी सांगितले की नेते मंडळीच्या कुठल्याही नातेवाईकाला तिकीट मिळणार नाही. चला म्हणलं, आपण इतके दिवस घसा फाडल्याचा काहीतरी परिणाम झाला. बसवराज पाटलांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी घेतली नाही तिथं, इकडे बी सांगण्यात आलं. पण बांधवानो, मला यांची नीती आणि नियत माहितीये. त्यांना असं वाटतंय खासदारकी लागली, कोण उभा तर सांगा की, विधानसभा लागली आणि आता जिल्हा परिषद तरी कार्यकर्त्याला सोडा की, का तर ती बी लढायची नाही. जिल्हा परिषदच्या महिलाचं अध्यक्षपद जर पहिलेला सुटलं रे सुटलं, अरे हव्यास किती असतो खुर्चीचा. बरं, तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय? काय पद्धत आहे? एवढं सगळं नाटक केलं पुन्हा माऊली आल्याच. म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराला जर सोडलं तर बाकीच्या दुसऱ्या कुणाला अक्कल नाही काय की बहुतेक? बाकी सगळे बी दाखले आहेत, काही बाकीच्याला कळत नाही. मला वाटतं ह्याचा विचार आता ग्रामीण भागातल्या जनतेनं करणं गरजेचं आहे. मला खरंच दुःख वाटतंय रामदासांना कोळगे
40 वर्ष ज्या माणसानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खांद्यावरनं पडू दिला नाही, ज्यावेळी डॉक्टर राणा गढाळ्याकडे होती तेव्हा यांच्या विरुद्ध काट्या लाट्या ह्यांनीच खाल्ल्या, संघर्ष ह्यांनीच केला. काय खरं आहे का खोटं आहे? त्यावेळेस कुणाला माहित होतं का की भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार म्हणून? स्वप्नात सुद्धा कोणाला वाटलं नसतं. पण बांधवांनो, त्याच भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर त्या भारतीय जनता पार्टीला तयार करण्यासाठी, तिची मुळं जमिनीत घट्ट रोवण्यासाठी ज्या माणसाने पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्च घातलं, आज त्या माणसाला जर जिल्हा परिषदची एक साधी उमेदवारी दिली जात नसेल तर मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना करावा. हिथं एकही लायक माणूस नव्हता का ह्या जिल्हा परिषद गटातून लढवणारा, की आम्हाला बाहेरून आयात केलेला उमेदवार त्या ठिकाणी दिला गेलाय? ह्याचा विचार इथल्या जनतेनं करा. चालू जिल्हा परिषद सदस्य इथला असताना त्याची नाही लायकी. लायकी कुणाची? बाहेरून आलेले. तर बांधवांनो, ह्याचा विचार तुम्ही करा. आणि इतकी सत्ता पिपासू असणारी मंडळी काय कल्याण केलं ती तरी सांगा मला. आपल्या सगळ्याला माहिती आहे 2022 ला शिवसेना पक्ष फुटला. गावचे ग्रामपंचायतचे सदस्य विकले गेलेले आपण बघितले होते, पण आमदार आणि खासदार विकलेले पहिल्यांदाच बघितले असते. काय किंमत त्यांची? 100 खोके आणि एकदम ओके. मला अभिमान आहे की तुम्ही टाकलेल्या मताशी आम्ही कुठेही बेमानी केली नाही. पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि बाळासाहेबांनी टाकलेल्या विचाराशी कुठेही गद्दारी केली नाही. आणि त्या 100 खोक्यावर, पदावर, सत्तेवर लात मारून प्रामाणिकपणे आहे तिथं खंबीरपणे उभे आहेत. मला अभिमान आहे. आणि 40 वर्ष सत्तेत असलेली मंडळी एका रात्रीत कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलेली ह्या मतदारसंघानं बघितले. 40 वर्ष तुम्हीच सत्तेत, 40 वर्ष तुम्हीच मंत्री, आणि कमळाबाईकडे प्रवेश का? विकास करायचा आहे. बांधवांनो, ह्या जिल्ह्याची 40 वर्षाची अवस्था आपल्याला माहिती आहे. केवळ स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी, केवळ स्वतःवरची ईडीची धाड वाचवण्यासाठी काही लोक ह्या पद्धतीनं पक्षप्रवेश करतात. मला वाटते दुसरी बाजू तिथं आहे. आणि प्रामाणिकपणे तुमच्या सोबत इमानदारीनं राहणारी पहिली बाजू इथं. हे दोन फरक. आमच्याकडे घराणेशाही नाही. आमच्याकडे सामान्य नेतृत्वाला संधी देऊन त्या ठिकाणी नेतृत्व घडावं, चांगली माणसं त्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सत्तेत यावी, त्याच्या माध्यमातून एक चांगलं राजकारण चालवावं, ही माझी त्याच्या पाठीमागची भूमिका. ही दुसरी बाजू. तिसरं, कायमस्वरूपी ही मंडळी त्या ठिकाणी बोललं जातंय, विकासावर बोला, विकासावर बोला. अरे आमचा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 वर तुम्ही न्याला, आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक 3 वर तुम्ही गेलात, आणि तुम्ही आम्हाला सांगायचं विकासावर बोला. मला खरंच अभिमान आहे. माझी लोकसभेची प्रचाराची सुरुवात बी रुईभर पासूनच झाली. बाबा 3,29,846 दणका दिलाय तुम्ही, थोडका नाही. फरक आहे निसताही. बांधवानो, 2019च्या लोकसभेत राणा पाटलांनी आजमावलं, 2014च्या लोकसभेत पद्मसिंह पाटलांना आजमावलं, आणि 2024 ताईनं पण प्रसाद घेतला. 3 निवडणूक आहेत, आणि तिन्ही निवडणुकीचं मताधिक्य आपल्या सगळ्याच्या समोर आहे. ते 2.5 लाखानं, राणा 1,29,000 आणि ताई 3,29,000. ह्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या नंतर काल परवा कुठं नगरपालिकेची एक निवडणूक आली की उड्याच हाणायला लागली. ते आता म्हणलं काय झाले? बुद्धिबळामध्ये राजा आणि वजिराची तुलना राजा आणि वजिराबरोबर होती ना. तुम्ही आमचा जर लोकसभेत पराभव केला तर तुम्ही नाचा की, आमचं काय म्हणणं नाही. पडायचं लोकसभेला ग्रामपंचायत आली म्हणून नाचायचं कौट.
आणि एका पराभवानं आम्ही काय खचून जाणारे नाहीत, पण अभिमान आहे की बाबा लढलो आम्ही, जिद्दीनं लढलो. तुमच्यासारखं पक्ष प्रवेश करून नाही गेलो दुसऱ्या पार्टीत, तुमच्यासारखं काहीतरी हाणलेला गबाळ आहे वाचवण्यासाठी नाही ईडीच्या भीतीनं गेलो कुठं दुसरीकडे, आहेत तिथं खंबीरपणे उभे. आणि त्याच प्रामाणिक भावनेतनं आज आम्ही तुमच्या सगळ्याच्या समोर आलोय. आज आम्ही जे उमेदवार दिलेत, मी तुम्हाला आताच मगाशी जे नाव सांगितलं, त्या ठिकाणी श्री विनायक शेळके जिल्हा परिषदच्या सदस्य पदासाठी जी निवडणूक लढवतेत, ह्या माणसानं आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी आवश्यक असणारी जागा स्वतःच्या कष्टाच्या पैशातनं घेऊन दिली. तिथं रामाचं मंदिर या माणसानं बांधून दिलं. असंख्य शेत रस्ते त्या माणसानं त्या ठिकाणी करून दिलेत. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिलं, तुम्ही बाहेर जरी गेलात कुठं, तुम्ही जर सांगितलं बाबा ओमराजे निंबाळकर आमचा खासदार आहे, तुम्हाला कुठं मान खाली घालावं लागते का? माणसामध्ये अरे चांगला माणूस आहे, स्वाभिमानी माणूस, आणि आम्ही खोकं गाऊन पालतं पडलं असतं होतं, आईला काय दलिंदराला निवडून दिलंय म्हणली असती तुम्ही, म्हणलं असतं, सहज म्हणते ती. त्यामुळे बांधवानो तेवढं आम्ही पाळले. आज बऱ्याच गोष्टी मला बोलायच्यात, फक्त प्रमुख गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की उद्धवजी ठाकरे साहेब 2.5 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि 2.5 वर्षातला 1.5 वर्ष काळ आपला कोरोनामध्ये गेला. 1 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचं खासदार आणि आमदार म्हणून काम करता आलं. त्या 1 वर्षात आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्यात सरकारी मालकीचं सरकारी चालू केलं आणि ह्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात. मला वाटतं हे आमचं सगळ्यात प्रमुख यश त्या ठिकाणचं आहे. त्याच्या विरुद्ध आपल्याकडे पद्मसिंह पाटलाच्या काळात बी एक कॉलेज मंजूर झालं, कुठं केलं का? नाही, ह्या जिल्ह्यात सगळी जागीरदार माणसं आहेत, ती गरीब माणसं मुंबईत आहेत. तुम्ही आजारी पडला तर तुम्ही नोटाची बंडल फेकून आणता डॉक्टरला, होय? तुम्हाला गरज, खरी गरज कुठं आहे? तिथं गरीब माणसं आहेत, तिथं नेलं. बरं, त्या मेडिकल कॉलेजची बी गंमत अशी आहे, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं, इथल्या रुईवर मधल्या एका बी पट्टुशानं सांगावं, मला एकानं सांगावं की रुईबर मधलं एक पोरग फुकट त्या मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर झालं. एक दाखवा मला, एक दाखवा. एक सुद्धा नाही. का? 100 लाख ते 150 लाख म्हणजे 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे एका मेडिकल कॉलेजच्या सीटसाठी. एकही यांनी त्याच्यातनं डॉक्टर केलेलं नाही. बांधवांनो, तीच माणसं तुमचेच पैसे आणून त्याच माध्यमातून तुमच्या समोर पुन्हा आता 1.5 कोटी रुपये एका ऍडमिशन घेतल्यावर 7.5 कोटीच्या गाडीमध्ये खिंडायला काय कुणाच्या बापात जाते? हा विचार त्याच्या मागचा. ह्या कुटुंबानं नेहमी स्वतःचा स्वार्थ केलाय. आम्हाला सुद्धा पवनराजे निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट काढून ही कॉलेज आम्हाला बी कुठंतरी नेता आलं असतं ना धाराशिवचं. बांधवांनो, ते आम्ही केलं नाही. कारण पैसे कमवणं, सत्ता कमवणं, संपत्ती कमवणं हा आमचा उद्देश नाही. कारण तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, तुमच्यासारखी सामान्य माणसं माझ्या पाठीमागे उभा राहिली म्हणून ओमराजे एवढ्या शक्तीच्या विरुद्ध लढू शकला आणि आज इथपर्यंत पोहोचलाय. याच्यात तुमचं यश आहे. आणि म्हणून या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आज शेळके साहेब असतील, आपल्या कोळगेताई आहेत, हे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष आहेत. मला सगळ्याला आपल्याला आठवण करून द्यायचे, रुईबर, गौडगाव, अनसुर्डा ते राष्ट्रीय महामार्ग 208 पर्यंत जवळपास 9 किलोमीटरच्या लांबीचं 7 कोटी 67 लाख रुपयाचं काम आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2 मधनं त्या ठिकाणी मंजूर केलं होतं. याचं उद्घाटन सुद्धा आपण त्या ठिकाणी केलं होतं. ते सुद्धा काम आपण सगळ्याच्या समक्ष आहेत. नाहीतर पुन्हा काय होतं, काम आम्ही करतो नारळ तिसरीच फोडायला येते. आता रेल्वेचा विभाग कुणाकडे असतो तरी आमदार हिंडतोय मागं पुढं. बघ, तुझं केलंय तू म्हण की आमचं काय म्हणणं. बरं, 14 ला मंजूर होतं, 14 ते 19 सरकार होतं.
त्यावेळेस काही एक इट सुद्धा त्या रेल्वे मार्गाची रचली गेली नाही. 19 ते 24 आणि 24च्या पुढेच त्या ठिकाणी का त्याला त्या ठिकाणी गती आली. मला वाटतं जे आपण केलं असेल त्याचं श्रेय बिलकुल घ्या, पण न करता एखाद्या कामाचं श्रेय घेणं मला वाटतंय हा कुत्सितपणा आहे. आणि ह्या पद्धतीनं अजून एक गोष्ट आहे, मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, ह्याचा बी काय जणाला राग आहे. आता तुमची डीपी जळाली, तुम्ही खासदाराला फोन केला, आम्ही बोलता का नाही बाबा, यांनी सत्कार का केला म्हणले, फोनवर बोललो होते म्हणले दादा आपलं सगळं काय काम पडलं तर बोलतो. ह्याची सुद्धा चेष्टा करावी. ही म्हणते तर डीपी जळालं ही काय खासदाराचं काम आहे का. आता तुझ्या बापाने येड्या बाबळी लावले, त्याला ऊसाचं तुला दुखणं काय कळणार आहे जळायला. तू जेव्हा ऊस लावशील आणि ऊस तुझा वाढेल डीपी मुळे, तेव्हाच तुला कळेल ना डीपी दिल्याचं दुखणं काय असतंय ते. एखाद्या डीपीवर लोड झाला, डीपी चलना गेला, तेव्हा 2 फाटं काढून आपण एक दिवस 4 मुठरी दुसऱ्या दिवशी 4 मुठरी चालवता, तेव्हा त्याच्यातलं दुःख काय असतं ते तुला काय कळणार आहे. आणि बांधवानो, ह्याच्यातला महत्वाचा भाग असा, मागच्या 2 वर्ष झालं जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कामाला स्टे आहे. स्टे कशामुळं? जवळपास मागच्या वर्षीच्या आर्थिक वर्षातले 250 कोटी रुपये, ह्या चालू वर्षातले 300 कोटी रुपये, जवळपास 575 कोटी रुपयाच्या कामाला स्टे आहे. बरं, ह्याच्यातले कामं कोणची? तुमच्या शेतातले डीपी नवीन होणारे कामं कोणची? तुमचे गावांतर्गत रस्ते कामं कोणची? तुमचे तीर्थक्षेत्र असेल तर त्याच्या विकासासाठी लागणारा निधी कामं कोणची? तुमच्या पीएससीच्या दवाखान्यात लागणारे औषधं, तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागणारे औषधं कामं कोणची? 2 गावाला जोडणारे रस्ते. मागच्या 2 वर्ष झालं त्या कामाला स्थगिती दिली. फक्त कमळाबाईन बाणाचं भांडण, ह्या दोघांच्या भांडण. आणि काय कारण? आता खासदार ओमराजे निंबाळकरांना एखाद्या कामाला शिफारस केली, मी कुठल्या कामाला शिफारस करणार आहे? पाकिस्तानच्या, माझ्या मतदारसंघातल्याच ना. किंवा तुम्ही एखाद्या डीपीची मागणी केली तर रुईबर गावात अमुक अमुक त्या ठिकाणी कोळगे डीपी करणं आहे. आमची कामं बाजूला ठेवली. मी पालकमंत्र्याला त्या ठिकाणी सांगितलं, हिंमत असेल तर या म्हणलं इथं, मग बैठक घेऊन दाखवा. आले नाहीत, तिथून ऑनलाईन बैठक घेतली. ऑनलाईन बैठकीत मी कामं वाचली. म्हणलं ह्या कामाला का स्थगिती आहे, कशामुळे? आम्ही सांगितलेले डीपी. जर ओमराजेच्या घरातला डीपी असेल तर तुम्ही थांबवा, कैलास पाटलाच्या घरातला डीपी असेल तर तुम्ही थांबवा. पण सामान्य जनतेचं जर काम असेल, सामान्य जनते जर डीपी असेल तर पालकमंत्री तुम्ही सांगा की आम्ही हे करणार नाहीत. मी गावात जाऊन वाचून दाखवून की पालकमंत्र्याला ह्याला आकार दिलाय. तुम्हाला सांगतो त्यांची बोबडी वळाली आणि सगळीच्या सगळी कामं त्यांना त्या ठिकाणी मंजूर करून घ्यावी लागली. मी विरोधात असताना सुद्धा लोकांच्या बाबतीत झालेला अन्याय मी सहन करणार नाही आणि आता त्याच्यावरची स्थगिती उठली. बरं, ही निधी कुणाचा? 675 कोटी रुपये निधी कुणाचा? 575 कोटी रुपये. हे काय माझं काय ऊसाचं आलेलं बिल आहे का? राणा पाटलानं येड्यावाडीच्या शेंगा ऐकून आणलेला आहे. सोयाबीनची पट्टी आहे का आमची खासदार आमदाराची? पैसे कुणाचे आहेत? ही आता किराणा दुकानदार आहे, त्याला विचारा कुठलं बी सामान जर असतं, चॉकलेट आहे का पार्लेजीचं त्याच्यावर सुद्धा जीएसटी आहे. बिस्किटचा पुडा घ्या त्याच्यावर जीएसटी आहे, तेल घ्या जीएसटी आहे, साबण घ्या जीएसटी आहे, सदरा घ्या, पॅन्ट घ्या, माणूस मेल्यावर ती पोचवायचं सामान घ्या त्याच्यावर सुद्धा. मग पैसे कुणाचे हो? तुमचे पैसे टॅक्सच्या रूपाने आम्ही गोळा करायचे आणि तुमच्यासाठी खर्च करायचे. आम्ही फुकटचा भाव आणायचं काय कारण आहे का? बांधवांनो, ही वृत्ती सुद्धा संपली पाहिजे. ही जी चाललंय ती अतिशय अयोग्य आहे. आणि मला शेतकऱ्याला विचारायचंय, बाबा तुमची निश्चिती झाली का नाही अजून तरी? तुम्ही 10-20 पोतं कितक्याला घेत होता आणि आता कितक्याला झालंय सांगा तरी एकदा. डीबीचं पोतं कितक्याला घेत होता आणि कितक्याला झालंय? मग अजून नाही का निश्चिती झाली? आणि जी सोयाबीन तुम्ही 11,000-12,000 रुपये क्विंटलला विकत होता, ती सोयाबीन आज आता झालं 4,000. 2900 निघलंय, मला माहिती आहे की आडतीला 2900, 3200, 3400 निघलेला आहे. बांधवानो, तुमचा खासदार म्हणून मी लोकसभेत सुद्धा हा प्रश्न विचार,
की शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर वाढल्यावरच तुमच्या पोटात का कळ उठते, कांद्याचा भाव वाढल्यावरच तुम्हाला का दुखणं येतंय, मग अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव बी का तुम्ही त्या ठिकाणी नियंत्रित करीत नाहो, जी गजनी अदानी विकतय त्याच्यावरचा दर का तुम्ही नियंत्रित करीत नाहो, कुठला अदानी अंबानी फाशी घेऊन मिळाला का, आणि आमचा शेतकरी मारायला ना, मग जी मारायले त्याला वाचवायचं का जी जगायले त्याला वाचवायचं. बांधवांनो, मी परवा ऐकलं 1000 का 1800 लोकांकडे देशाकडची 60% संपत्ती. किती लोकांकडे? 1700-1800 लोकांकडे 60% संपत्ती आणि बाकीची. आणि ही असमानतेची दरी वाढत चालली आहे वरचेवर. शेतकऱ्याची तीच अवस्था आहे, तरुणाची तीच अवस्था आहे. पण मला वाटतं ह्या प्रश्नावर कोण बोलायला तयार? ह्या प्रश्नावर आले की म्हणजे हिंदू खतरे में, ह्या प्रश्नावर आले की एक तर हिंदू मुस्लिम करून भागलं नाही तर पुन्हा मराठा ओबीसी करते, त्याच्यातून नाही भागलं अजून पुन्हा वर्गीकरण करते. ही चाललंय. मला अभिमान आहे की काही असेल या संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही आमचा पक्ष न सोडता ठामपणे तुमच्या आशीर्वादावर तुमच्या पाठिंब्यावर इथं उभारलोय आणि असंच उभा राहणार, असाच संघर्ष करत राहणार. कारण सत्ताधारी पक्षाची भूमिका जितकी महत्वाची आहे तितकीच विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. आणि मला अभिमान आहे, बाई उद्धवराव दादांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघाचं नेतृत्व मी करतोय. आणि माझ्याकडे बघत असताना भले आम्ही संपत्ती कमवली नसेल, भले आमची सत्ता नसेल, भले आम्हाला संकटचा सामना करावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, पण बांधवांनो, अभिमान एका गोष्टीचा आहे तिथं प्रामाणिक आहेत आणि पुढच्या नजरा सुद्धा आम्हाला आदराच्या भावनेनं बघतात, बेमानीच्या भावनेनं बघत नाहीत. मला वाटतं ह्याचं फार मोठं समाधान त्या ठिकाणी मला आहे. आणि निश्चितपणे आज मला आपल्या सगळ्याला सांगायचं की ह्या उमेदवाराच्या जी तुम्हाला त्यांचं काम मी त्या ठिकाणी सांगितलंय, मला मतदान टाकल्याचं तुम्हाला काय दुःख तर नाही की? अभिमान आहे ना. आम्ही अशीच माणसं दिली. इथं बेंबळीतून शेळके आहेत, नका तुम्ही लय बेजार होऊ नका त्यांच्याकडे. तिकडं आपले जगदीश पाटील आहेत करज खेड्यातनं, आम्ही अशीच तरुण पोराची फौज काढून दिलेली सांगतो, सगळी चांगली माणसं. तर त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आमच्या पाठीमागं आशीर्वाद द्यावा ही सुद्धा माझी त्या ठिकाणची विनंती आहे. त्याचबरोबर ही म्हणली 2012ची पुनरावृत्ती करा, पार्सल रिटर्न पाठवा. काय झालं 12ला? कोणचं पार्सल पाठविल तर? लय हसली बघा आता, पोटातून कळकळून नको. असो, फक्त एकच उदाहरण देतो. 40 वर्ष ज्या अण्णांनी पक्षाची सेवा केली त्याला तिकीट नाही. हो, आता अर्चनाताईंनी भाजपची सेवा किती वर्ष केली मला माहित नाही, त्यांना तिकीट. असं इतकंच मला म्हणायचंय. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही कुटुंबाची हुकुमशाही नका सहन करू. अरे आपण माणसाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला मताचा अधिकार दिलाय, थोडा तरी स्वाभिमान ठेवा. निवडणूक येईल जाईल, पण बांधवांनो, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती संपली पाहिजे. कुणी का असं ना, माझ्या सहित सगळं मी 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 दुसरं माणूसच तयार होऊ द्यायचं नाही का, दुसऱ्या माणसाला वर येऊ द्यायचं नाही का. बांधवांनो, ही काय राजकारणाची रीत मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीचं नम्र आवाहन करतो, सगळ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आज महागाईची परिस्थिती काय, नोकरदार पोराची परिस्थिती काय, सगळ्यांना नोकऱ्या आहेत होय रे बॉम्बे रेव्हनमध्ये. ही काय करतंय, आज गप हाणतंय, त्याच्यापेक्षा उद्या मोठी गप हाणतंय आणि पुन्हा परवा त्याच्यापेक्षा मोठी हाणतंय. आपल्याला वाटतं काय विकास आहे, काय विकास आहे. मी बघत आलोय आता 5,000 कोटीचा विकास झाला म्हणून एका माणसाने सत्कार करून घेतला होता. ती 5,000 कोटीचा विकास नेमका कोणत्या गर्दाडात अडकलाय, मी गर्दाड हुडकीतच आलोय येताना रस्त्याने. तुमच्या गर्दाडात कुठला सापडला तर मला दावा. ही परिस्थिती आहे, रस्त्याची अवस्था तशीच आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करून थोडासा आत्मसन्मान जर त्या ठिकाणी जीवन ठेवायचा असेल
आणि ही धडा कशातून देणं गरजेचं आहे? हिंमतातूनच देणं गरजेचं आहे. दुसरा ह्याला पर्याय नाही. बरं, आता पैशाची फौज तर लय मोठी आहे. आता मी नगरपालिकेला बघितलंय, नुसते पैसे जायचं, कागद त्यांच्यासाठी पैसे, म्हणजे थोडं बी कमी पडत नाही. हा, मग ती हिशेब करा चांगला, ही विचार करा, ही खरंच विचार करा. आणि या दोघांची चिन्ह काय आहेत? माग मशाल. तर ह्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना तुमचे जिल्हा परिषदचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.